त्यांच्या विरुद्ध श्री गणेश शिदगाव. लकी तांदले अँड ऑल आर्मी इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. सामना सुरू होतोय, महत्वाची लढत. टाइम काउंटर स्टार्ट केलेला आहे. लक्ष सुद्धा 10:48 स्थानिक वेळ आहे. पहिला बॉल जसा पड चला सामना सुरू होतोय. आघाडीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत मयूर कराले आणि त्यांची सोबत देत आहेत विठ्ठल. गोलंदाजीसाठी केतन विषय दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सामना सुरू होतोय. उपस्थित सर्वांच्या वतीनं दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल खोलूर टप्प्याचा सॉफ्ट बॉटम अँड सोबत ड्राईव्ह केला. मिडॉनला बॅकअप कालुराम विषयचं उपलब्ध झालेलं आहे. तोपर्यंत मिळेल ते एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेच्या सोबतीनं डाव सध्या सुरू होताना आपण बघत आहोत. फलंदाजी करणाऱ्या सुशंभ स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाचा. 1 ऑन बोर्ड. एक धाव दाफलकावर. चला वेळ जास्त घेत आहे. लक्ष सुद्धा पराग वारियर्स बालूक स्पीडअप करावं लागेल मित्रांनो. 10:48 पहिला बॉल पडलाय. लक्ष सुद्धा टाइम काउंटर स्टार्ट आहे. झेपी अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. चांगला वेग, त्याचबरोबर बॉलला फिरवण्यामध्ये देखील वाकबगार आहेत केतन. चांगलं कंट्रोल पाहायला मिळालं. या हंगामात केतननं जबरदस्त कामगिरी केलेली आहे. मग बॅटिंग असो, बॉलिंग असो किंबहुना फिल्डिंग असो. एक धाव सध्या आपल्याला दाखल करते पाहायला मिळते. डॉट बॉल. फील्ड पोझिशन मध्ये पुन्हा एकदा बदलाव आपल्याला पाहायला मिळतात. चेंजेस. जेपी लॉंग ऑफ वरून सरळ लॉंग ऑल आलेले आहेत. खोलात होता बॉल. ड्राईव्ह केलाय. इनफिल्ड मध्ये मिसफील्ड. धावबाची संधी. थ्रो वेगवान दिला. गॅदरिंग झालं नाही केतन विषयचं आणि सध्या पश्चातापाखेरीज पर्याय राहिला नाही. पराग वारियर्स बालुकडे नामी संधी धाबा दोन्याची बनली होती. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. वाडेश मोडांच्या फिल्डरनं थ्रो दिला. तो थोडा जलद गतीनं दिला. केतनला संधी होती पुन्हा एकदा. जरी त्यांनी बॉल पकडून एष्ट्यानं लावला असता तरी देखील फलंदाज बाद झाला असता. मात्र नियतीला ते मान्य नव्हतं. मयूर सेफ, मयूर सुरक्षित. मात्र डॉट बॉल लागोपाठचा दुसरा येताना पाहायला मिळेल. एक धाव दाफलकावर. खोलवर टप्पा. परफेक्ट वाइड यॉर्कर. ॲक्युरेसी विथ कंट्रोल, विथ पेस, विथ ब्रिलियंट एक्झिक्युशन फ्रॉम केतन विषय. कन्झिक्युटिव्ह 3 डॉट बॉल इन अ रो. डॉट बॉलची शृंखला सध्या हळूहळू वाढत असताना बॅकफुटवर आले. कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. बॉल थेट विकेट किपरच्या हातात जातो आणि सलगचा चौथा चेंडू डॉट आपण बघत आहोत. त्या ठिकाणी टाकलाय गोलंदाज केतन विषयनं. स्टील 1 to go. स्विंग अँड मिस. डॉट बॉल लागोपाठचा 5वा. याचबरोबर पहिल्या षटकाची सांगता. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. अवघी एक धाव दाफलकावर केतन विषयने खर्च केलेली आहे. जबरदस्त कामगिरी. वेग, नियंत्रण, अचूकता, लयबद्धता, विविधता त्याच्या या षटकात आपण बघत आहोत. सध्या त्यांना छाप सोडलेली आहे. पहिल्या षटकात अवघी एक धाव. स्पीडअप अपेक्षित. लक्ष सुद्धा पराग वारियर्स बालूक. डॉट बॉल आले लागोपाठचे 5. त्याच कारणासह अवघ्या 3 मिनिटात हे षटक पूर्ण झालेलं आहे. स्पीडअप अपेक्षित. घाई करा. चला लगेचच गोलंदाज नियुक्त करा. नेक्स्ट मॅच जनबान बरडपाडा इन ऍक्शन असेल. चांगलं युनिट त्यांचं आपल्याला यानंतर पहिल्या फेरीतील अंतिम लढतीच्या दरम्यान इन ऍक्शन पाहायला मिळेल. एक धाव सध्या दाफलकर आपण बघत आहोत. स्पीडअप अपेक्षित. थोडी घाई करा.
ऑन साइडला टर्न केला, बॉल पाठवला मिड विकेटला बॅकअपसाठी, फिल्डर एक धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल, अधिक काही नसेल. या सिंगल धाव्याच्या सोबतीने धावसंख्या दाखल करते, एकूण अंकित होती ती 2 ऑन बोर्ड. दाखल कव्हर ऑन साइडला पॉवर बॅक फटका, फिल्डर उपस्थित आहेत मात्र त्याचा पाय सीमारेषेला स्पर्श होतोय आणि इशारा आता प्रेक्षकांचा आलाय. तो षटकार मात्र पंचांना कन्फर्मेशन करावं लागेल आणि आता हेल्प घ्यावी लागेल टेक्निकल टीमची. मात्र रिकन्फर्म करतात पंच. सॉफ्ट सिग्नल तर पंचांचा आउट आहे, प्रेक्षकांचा षटकार आहे. मात्र टेक्निकल टीमचा सपोर्ट आता आपल्याला घ्यावा लागेल, पाहावं लागेल एक्झॅक्टली काय घडलंय. पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. पंचांचा सॉफ्ट सिग्नल देखील आउट आहे, प्रेक्षकांनी षटकार घोषित केला. आपण टेक्निकल टीमचा सपोर्ट घेऊयात. पंचांचा सॉफ्ट सिग्नल आउट आहे, लक्ष सुद्धा गणेश. येस इट इज आउट. जबरदस्त बॉडी बॅलन्स राखलं डीप मध्ये फिल्डरनं आणि सुंदर झेल त्या ठिकाणी संपादित होतोय. विठ्ठल माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. 2 ला पहिला झटका टीम शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाला. धावसंख्या स्थिर, 2 धावा एका गडाच्या मोबदल्यात. गोलंदाजांनी आता चांगली कंबर या मॅच मध्ये कसलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या दरम्यान एक सिंगल धाव, धावसंख्या याचबरोबर मिळत आहेत. वेलकम श्री गणेश शिदगाव संघ उपस्थित झाला, आपलं स्वागत आहे, विनंती आहे या मल्हारी अँड ऑल टीम मंचावरती. आठ धावा दाखल करून एका विकेटच्या मोबदल्यात. सेकंड स्पेल मध्ये केतन विषय गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकात अवघी 1 धाव त्यानं खर्च केली होती. स्विंग अँड मिस, ब्युटिफुल डिलिव्हरी, प्रॉपर ऑफ ब्रेक, टप्पा पडला, बॉलला मिळालेली अतिरिक्त उचली आणि त्या सोबतीनं मिळालेलं वलन. फलंदाज मयूर करलेला भरपूर सारे प्रश्न विचारून थेट विकेटकीपरच्या हातात दाखल होताना पाहायला मिळाला हा बॉल. निर्धाव चेंडून झालेली आहे निर्णायक षटकाची सुरुवात. सेकंड स्पेल मध्ये केतन विषयकडून लागोपाठचा 6वा डॉट बॉल त्यानं टाकलेला आहे सिटीज. ही बाब देखील आता आपल्याला लक्ष केंद्रित करावे लागेल. धावफलक स्थिर 8 धावा. स्विंग अँड मिस, 1 मोर डॉट विदाउट एनी हेल्प ऑफ फुटवर्क. बदलाले त्याचा वापर न करता चॅलेंज आहे तुमच्या समोर बॅटर केतन विषयच्या या फिरकीचा सामना करणं आणि त्याच्या विरुद्ध धावा जमवणं. सलगचा 7वा डॉट बॉल त्यानं टाकला. धावफलक स्थिर 8 धावा. ऑन साइडला टर्न केला बॉल, मिड विकेटला फिल्डर बॅकअप साठी उपलब्ध. व्हेरी गुड फिल्डिंग. विकास विषय त्या ठिकाणी बॅकअप करतात. वेल थ्रो ऑल्सो. एकच धाव मिळेल, सिंगल पेक्षा जास्त काहीही नसेल, अधिक काही नसेल. सो स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळेल 9 ऑन बोर्ड, 9 धावा दाखल कव्हर. आजच्या महत्वपूर्ण तिसऱ्या रजनीतील सामना 4था सध्या सुरू आहे. सबमरीन डिलिव्हरी, अनपेक्षित उचलल्या बॉलची पाहायला मिळाली. शूटर बॉल इन फ्रंट ऑफ स्टंप. जसा बॉल पडला तसा खालीच राहिला. सरळ स्किट होत असताना तो विकेट कीपरच्या हातात. आणखीन एक डॉट बॉल, 8वा डॉट बॉल टाकलाय. सेकंड स्पेल मध्ये केतननं टोटल त्यांना बॉल टाकल्यात आतापर्यंत 10. स्विंग अँड मिस, प्रॉपर ऑफ ब्रेक, व्हॉट डिलिव्हरी, ब्युटिफुल डिलिव्हरी. हलकासा चेंडूला टॉस करतोय, फिंगर मोल्ड करतोय कॉन्क्रीट खेळपट्टी आणि बॉलला अगदी फलंदाजापासून दोन्ही बाजूने फिरवतोय. व्हॉट अ बॉल अँड व्हॉट अ टर्न अँड व्हॉट अ बाउन्स, ब्रिलियंट बॉलिंग. ऑन साइडला टर्न केला बॉल, गॅप आहे, फिल्डर उपस्थित जेपी जयशमोरे. एकच धाव मिळेल, सिंगल पेक्षा जास्त काही नसेल, अधिक काही नसेल.
एंड ऑफ थर्ड ओव्हर 3 षटकांच्या अंती अवघ्या 10 धावा दाफलकावर. डाव पूर्णपणे पडझडलाय बॅटिंग करणाऱ्या शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीचा. 12 बॉल आता बाकी आहेत. पाहायचंय मागच्या सामन्यासारखा पलटवार केला जाईल का, ज्या ठिकाणी मयूर प्रतिष्ठान असोसिएट स्ट्रगल करत होता एम एस स्पोर्ट्स चापेवाडी पठारच्या विरुद्ध. त्यांच्या विरुद्ध पाहायचंय आता काय स्ट्रॅटेजी या मॅच मध्ये आखली जाईल शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीकडून. चला टीम मॉडेल नकोय, लक्ष असू द्या. 3 षटकं टाकलेली आहेत, ही कमालीची बाब आहे कारण डॉट बॉल पर्सेंटेज वाढलेली आहे. जवळजवळ 18 पैकी 10 चेंडू ऑफिशियली डॉट आणि 1 विकेट. कव्हर एका विकेटच्या मोबदल्यात. गणेश विषय युवी बॅटिंग साठी समोर चंदूच्या विरुद्ध आता गोलंदाजी करत असताना तयार होताना पाहायला मिळतील. अपेक्षित जयेश 3 षटकं 10 मिनिटात टाकली याचा अर्थ असा नाही की वेळेचा आपण करू. लक्ष सुद्धा गणेश विषय गोलंदाजीसाठी 14 षटकात बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, थोडा खाली राहिला बॉल, सरळ विकेट किपरच्या हातात पडल्यानंतर जो बाउन्स अपेक्षित होता चंदू करायला तो बाउन्स या बॉलवरती मिळाला नाही. आणखीन एक डॉट बॉल. ओव्हरऑल इनिंगचा विचार केला तर हा डॉट बॉल 11वा आपण बघत आहोत. त्याच कारणास्तव धावफलक स्थिरावलेलं. वैभव तुपेची अनुपस्थिती आपण बघत आहोत. आता सध्या प्रकर्षानं जाणू लागलेले शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीला. स्वीप करण्याचा प्रयत्न, डाऊन द लेग स्टिक, ऑनफिल्ड अंपायर सिग्नल, इट इज वाईल्ड. मिळेल ती 1 धाव एक्स्ट्रा, एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धाव्याच्या सोबतीने धावसंख्या आपण बघत आहोत सध्या 11 धावा. 1 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, बॅटच्या अगदी बॉटमला बॉल पायावरती आदळतोय. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये गणेश स्किट झालेत. तोपर्यंत 1 धाव घेण्याची मुभा, संदीप परवानगी, तिचं सोनं. धावसंख्या 12, 12 ऑन बोर्ड. स्विंग एनिमीज, 1 मोर डॉट. डॉट बॉल आणि आय थिंक बॉलिंग डिपार्टमेंट हे अगदी जवळचं नातं आपल्याला बनलेलं या मॅच मध्ये पाहायला मिळतंय. काय दबाव टाकलाय पराग वादेस बालुकनं. समोर ड्राईव्ह केलाय, बॉटम हॅटचा अत्यंत सुंदर वापर. जेपी जयेश मोरे बॅकअप साठी उपलब्ध. फंबल फर्स्ट मध्ये सेकंडचा कॉल आहे आणि दुसरी धाव देखील तितक्याच वेगानं पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या या 2च्या सोबतीने 14, 14 ऑन बोर्ड. वेलकम अर्जुन. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन असतील जनमान बरडपाडा श्री गणेश शिदगावच्या विरुद्ध. पूल करण्याचा प्रयत्न पण मिस टाइम. आणखीन एक डॉट बॉल. काहीतरी कमवण्यासाठी जसं तुम्हाला घरातून बाहेर पडावं लागतं तसं क्रिकेटमध्ये धावा कमवण्यासाठी तुम्हाला बदलाले त्याचा वापर करणं गरजेचं राहील. त्याचा अभाव पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट. धावसंख्या 14. मयूर खेळतायत 10 चेंडू 12 चेंडू खेळतायत. 7. वीस धावा दाफलकावर. 20 ऑन बोर्ड. शेवटचा षटक विकास विषय गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतात. 1 षटकाराचा अपवाद वगळला तर दबदबा. विकास विषय ओव्हर द विकेट. फुल लेन समोर ऑन दी व्हाट अ शॉट. सीमारेषेच्या बाहेर सरळ आमच्या मान्यवन कक्षाला दिलेली ही सलामी, हे अभिवादन, ही मान्यवंदना चंदू करालेच्या बॅटमधून हा चमकदार षटकार. डीजे सँडी अर्थातच संजय दादा यांचं विशेष आभार आपण या संगीतासाठी व्यक्त करूयात. क्रिकेट विथ म्युझिक, क्रिकेट बरोबर प्रेक्षकांसमेत संगीताचा अद्वितीय आनंद सध्या ते पोहोचवतात. याच पद्धतीची संगीत यानंतर जर आली तर बोरिंग मोमेंट होणार नाही.
पहिला बॉल षटकार. मागच्या 2 बॉलवरती सुनील सर 2 षटकार आलेले आहेत. त्याच कारणासर धावफलक फ्लाय झाले. 26-26. 5 बॉल अजूनही बाकी. पायचं कितपर्यंत पोहोचवलं जाईल चंदू कारल आणि मयूर कलालेकडून शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीला. स्टील 5 मोर डिलिव्हरीज टू गो. हुक केला बॉल. चाललाय मागे. आउटफील्ड अत्यंत वेगवान. फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत. मात्र बॉल मागूनच आणावा लागेल. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 2 बॉल्स वर द रोप. येतोय तो 1-2 का 4. चौकार. सो या चौकारानं धावसंख्या 30. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. चंदूकडे ती आक्रमकता आहे. यंदा संघाम त्यानं गाजवलाय. मात्र पहिल्या 4 षटकात स्ट्रगल पाहिलं. मागच्या 3 चेंडूत 16 धावा आलेल्या आहेत. ही जमेची बाब. टीम पराग वॉरियर्स बालुकच्या विरुद्ध खेळत असताना शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीला. कमी गतीने टाकलेला बॉल पण लाईन खराब. इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव ऍड होईल. अतिरिक्त धाव जोडली जाईल. दबाव वाढला आता गोलंदाज विकास विषयभर. षटकारानं सुरुवात झाली. त्यानंतर चौकाराला त्याचा प्रेशर ते दडपण सध्या आपण बघत आहोत. धावसंख्या 31. 31. स्टील 4 टू गो. सबमरीन डिलिव्हरी. अनइव्हन बाउन्स. नेहमीच चित्र या खेळपट्टीवरती पाहायला मिळतं. स्पेशली कॉमेंट्री बॉक्स कडून कधी कधी चेंडू सडनली राईज होतो आणि कधी कधी सरप्राइजली खाली राहतो. त्यासाठी ॲज अ बॅटर तुमची आय साईट, तुमचं आय कॉन्टॅक्ट विथ बॉल पिचिंग परफेक्ट असणं गरजेचं असतं. मात्र त्याचा आव्हान त्याचा अभाव पाहायला मिळाला. डॉट बॉल धावसंख्या असते 31. षटकार चौकार वाईड. तदनंतर छोटेखानी वापसी करत असताना गोलंदाज विकास विषय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम. लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचलाय. वाईड कव्हरच्या दरम्यान पंचांचा 9चा सिग्नल क्विक येतोय. नो +2. अतिरिक्त 3 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. बिसाइड द पिच बॉलची पिचिंग झाली सिटीज. त्याच कारणासह नो +2. या 3 धावा येतात. कशाही काय होणार परंतु आता धावा येणं गरजेचं आहे शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघासाठी. धावसंख्या 34. 34. मॅच बॉल रिटर्न झालेला आहे. मॅच बॉलनं सामना पुन्हा एकदा आपण कंटिन्यू करूयात. 4 षटकात कमावलं होतं पराग वॉरियर्स बालुकनं. असं वाटतंय आता ते या अंतिम षटकात गमवायला सुरुवात केलेली आहे. शॉर्ट बॉल पाठवला मागे. स्कोअर लेग सीमारेषेच्या बाहेर. फ्रीट आणि त्यावर फुल टोल वसूल केलाय. चंदू कारल्याच्या बॅटमधून येतोय हा आकर्षक रुबाबदार फटका. षटकार. सो या षटकाराच्या सण धावसंख्या आपण बघत आहोत. 40 ऑन बोर्ड. 40 धावा धावफलकावर. स्टील 2 टू गो. तीन षटकात 20 धावा होत्या. 4 षटकात 20 धावा होत्या. या षटकाचे 2 चेंडू बाकी आहेत. आतापर्यंत 20 धावा आलेल्या आहेत. हे क्रिकेट आहे. यापूर्वीचा सामना देखील असाच होता. मयूर प्रतिष्ठान असोचा विरुद्ध एम एस स्पोर्ट्स चाफळवाडी पठार. जणू काही हायलाइट सुरू आहे त्या सामन्याची. शॉर्ट बॉल. स्क्वेअर ड्राईव्ह. यावेळेला बॅकवर्ड पॉइंटला बॉल पाठवलाय. फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत. गणेश विषय कॅच ड्रॉप. सेकंडचा कॉल चंदूचा आणि सॅकर एंडला ती दुसरी धाव देखील त्यानं कंप्लीट केलेली आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड ऑल्सो गुड कॉलिंग. या 2 धावेच्या सोबतीने धावसंख्या 42-42.
बॅकफुटवर आले, कट करण्याचा प्रयत्न, हलकीशी हरकत करत असताना बॉल मागे निघून चालला. विकेट किपर जगदीश साच्याच्या हातात. व्हाईट बॉल, गाईडलाईनला भेदून जाणारा चेंडू, एक्स्ट्रा धाव. स्कोरबोर्ड 43-43. काय बॅटिंग केली चंदून, फायटिंग टोटल तर उभारली आहे. असं वाटलं होतं 30 धावा होतील की नाही, मात्र आता 43 धावेचा पल्ला गाठला. शेवटचा बॉल थोडा खाली राहिला, विकेट किपरच्या हातात जातो. डॉट बॉल. याचबरोबर षटकाची झाले सांगता. थोडस लांबणीवरचं षटक राहिलं विकास विसेचं, मात्र त्यामध्ये येताना पाहायला मिळाला तब्बल 23 धावा. त्याच कारणास्तव 43 पर्यंत डाव पोहोचला पराग वॉरियर्स भालुकच्या विरुद्ध शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीचा. आणि सेकंड इनिंग मध्ये 44 टार्गेट पराग वॉरियर्स भालुक समोर. होणारी जी लढत आहे त्या लढतीचा टॉस आपण करणार आहोत. जन्मार बरडपाडा संघनायक त्याचबरोबर श्री गणेश शिदगाव संघनायक उपस्थित आहेत. लगेचच टॉस केला जाईल. मंचावरती उपस्थित काळूरामजी शेळके यांच्या शुभ असते. श्री गणेश शिदगावनं जिंकला टॉस. निर्णय स्वीकारलाय तो क्षेत्ररक्षणाचा. हेड मीन्स छापा, टेल मीन काटा, लक्ष असू द्या. ऐकूयात द्वितीय सत्रात पाठलाग कसा केला जाईल. 44 धावेचा सुनील शेळके सरांचा आवाज. थँक्यू. आकाश कुने कॉमेंट्री बॉक्सशी लगेचच संपर्क साधा. आकाश कुने. चव्वेचाळीस धावा बनवायचे सामना जिंकण्यासाठी पराग वॉरियर्स भालुकला आणि शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीला ह्या धावा इथे खरं तर रोखायच्या आहेत. चेंडू आणि 44 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथे पूर्ण करायचे सामना जिंकण्यासाठी भालुकला. घड्याळाकडे जर नजर दिली तर 11:15 झालेली आहेत. सामना सुरू होत आहे. पहिला चेंडू उजवेष्टीच्या बाहेरून अनसर्टन्टी कॉरिडॉर मधून मागे जात असताना आपण बघत आहोत. मयूरने पहिला चेंडू इथे निर्धाव हाताळलेला आहे. चांगला कट्टरचा वापर केलेला आहे गोलंदाज मयूरने. लेग कट्टरचा वापर पहिल्या चेंडूवर ते करतायत आणि आपण पाहिलं तर दिशा सुद्धा अत्यंत चांगली आहे. फार चांगला चेंडू होता. फुल लेनचा लेग कटर. यावेळेस इथे आणखी एक चांगला चेंडू, चांगला प्रतिकार अगोदरच्या डावाला इथे मयूर कराळे देत आहेत. कारण या अगोदरच्या डावात आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त निर्धाव चेंडूंचा भरणा आपण पाहिला होता, परंतु लेटर ऑफ द इनिंग ज्या पद्धतीने चंदू कराळे खेळले ते अत्यंत महत्त्वाचे होते. 23 धावा शेवटच्या षटकामध्ये त्याने पूर्ण केले होते. त्याचमुळे धावफलक तिथून पुढे आपण पाहिलं की 42 पर्यंत जाऊन पोहोचलं होतं.
सुरुवातीचे 2 चेंडू आपण पाहिले निर्धाव हाताळलेत गोलंदाज मयूर कराळेने. फुलर लेनचा चांगला वापर ते करतायत. पहिला चेंडू लेग कटर होता, दुसरा चेंडू आपण पाहिला तर लेंथ बॉलचा त्याने वापर केला होता. दिशा दोन्ही चेंडूवरची उजव्या यष्टीच्या बाहेरची होती गोलंदाजाची. आणखी एक फुलर लेनचा चेंडू समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक विघ्नेश चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीत, त्याचमुळे चेंडूने सीमारेषा भेदली. कडक चौकार. थँक्यू. व्हर्टिकल ब्लेडने केला गेलेला प्रहार. गणेश विशेचा चौकार. धावफलक 4. शॉर्टअप गुडलेनचा चेंडू फिरून मारलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीत. एक टप्पा घेतला, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग लेग रिजन सीमारेषा भेदताना चेंडूला आपण पाहिलं. लागोपाठचा दुसरा चौकार. हा चौकार दरम्यान इकडे मिळवला. धावफलकाकडे नजर दिली तर धावफलक जाऊन पोहोचले 8 वर. आणखी एकदा समोर चेंडू ठेवलेला आहे. चांगली नोकझोक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघांच्या वतीने. दोन्ही संघांमध्ये चांगलं क्रिकेट आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. आणखी एकदा ब्रेक, खरं तर आणखी एकदा लेग कटरचा वापर केलेला आहे गोलंदाज मयूरने. चांगला चेंडू आहे. बॉक्समध्ये चेंडू ठेवण्यामध्ये यश मिळतं गोलंदाज मयूरला. तिथून त्याला ते कट करतायत. बाहेरच्या अंगाने कट करत असताना चेंडूला घेऊन जात आहेत. मॅच बॉल आलेला आहे. शेवटचा चेंडू या षटकातील फेकण्याचं चॅलेंज स्वीकारावं लागेल गोलंदाज मयूरला. मयूर कराळे चांगलं पॅकेज आहे आनंदवाडी संघाच्या वतीने. आज आपण बघितलं की वैभव तुपे अनुपस्थित होते, त्यामुळे फलंदाजी तितकी चांगली कदाचित झाली नसावी. यावेळेस स्ट्रेट टू द फिल्डर विघ्नेश तयार आहेत. विघ्नेशने टिपला एक दर्जेदार झेल आणि त्याचमुळे इथे फलंदाज गणेश विशेचा संपला खेळ. पहिला हदरा भालुकला. फील्ड पोझिशन सेट केली जात आहे. अधिकचा वेळ खर्च करू नका विठ्ठल आणि टीम. दुसरं षटक लगेचच आपल्याला सुरू करावं लागेल. स्टार्किंग एंडला फलंदाज आपण पाहिला तर ते आहेत काळूराम. 11:15 पहिला चेंडू इथे पडलेला आहे, त्यामुळे यावेळीची नोंद समालोचन कक्षात स्कोररच्या वतीने करण्यात आलेली आहे. वारंवार तुम्हाला सूचना देणं आमचं काम आहे, परंतु वेळेचा अपव्यय जर आपण केला तर पुढे जाऊन दंडित व्हावं लागेल. अशातच एकूण धावफलकाचा विचार केला तर तुमच्याकडे फक्त 43 धावांचं क्वेश्चन आहे. षटक सुरू करा चंदू.
या बेचा चेंडू आपण बघतो, लेंथ बॉल होता, अतिरिक्त उसळी घेत असताना मागे आलेला आहे. यष्टीरक्षकाने चांगली कामगिरी दरम्यान केलेली आपण पाहिलेली आहे. स्टार्किंग एंडला फलंदाज काळूराम विशाला दरम्यान इकडे चकवा देत असताना चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आला होता. इथे ऑफ कटरचा चांगला वापर केला होता गोलंदाजाने. बाउन्स सुद्धा चांगला मिळाला होता. इथे जर आपण पाहिलं तर चंदू कराळे यांना उंचपुरे गोलंदाज आहेत. चंदू खांद्याचा अतिरिक्त वापर करतात. कमी पावलांचा रनअप चंदूंचा मागे मारलेला आहे. जितका उंच चेंडू निघून गेला तितकंच अंतर या चेंडूवर मिळालं. फटका भारदस्त, भरीव षटकार. षटकारांशी धावफलक पुढे गेलं. एकूण धावांचा विचार केला तर त्या बनलेले 14-14. काळूरामसाठीचा फुलटॉस. यष्टीरक्षकाला पाठराखण करता आली नाही. त्याचमुळे कोणत्याही अडथळ्या विना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे विथ वाईड, याचाच अर्थ हा फायफर. आता एकूण धावांचा विचार केला तर धावा आतापर्यंत बनलेले त्या म्हणजेच 19. एक फलंदाज बाद आहे. या षटकामध्ये एक षटकार आपण पाहिला, त्याचबरोबर एक पंजा सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेला आहे. यावेळेसचा चेंडू इथे आपण पाहिला तर तो वाईड आहे. वाईड कॉल्ड बाय ऑनफिल्ड अंपायर. याचमुळे धावफलक 1ने पुढे जाईल. प्रत्येक धाव अत्यंत महत्वाची, कारण इथे आज जर आपण पाहिलं तर 43 धावाच डिफेंड करायचे आहेत. 44चं टार्गेट आहे. फटका फसला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा विघ्नेश म्हटलं की सेफ पेअर ऑफ हँड्स, सुरक्षित हातांची जोडी आणखी एकदा त्यांच्या वतीने चांगला झेल टिपण्यात आलेला आहे आणि याचमुळे फलंदाज काळूराम विषय बाद. लिंगे रवी लिंगाला या मुख्य मंचावर आपलं स्वागत आहे. नवीन फलंदाज जयेश मोरे आले तडाखा, आले टोले जंग षटकार. लक्ष्मण पादीर गुरुजी, त्याचबरोबर जैतू लचका यांचं आगमन झालेलं आहे. आपलंही सरसे स्वागत या मुख्य मंचावर. आणखी एक चांगला फटका. जेपी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, त्याचमुळे चौकार. षटकारांची सरबत्ती लागोपाठचा दुसरा मोठा फटका. अगोदर षटकार, त्यानंतर चौकार. ज्या चंदूने शेवटच्या षटकामध्ये विकासच्या विरोधात 23 मिळवल्या होत्या, त्या चंदूच्या विरोधात आतापर्यंत 22 मिळवलेल्या प्रतिस्पर्धी संघाने. ठोसास ठोसा देणं काय असतं या पाठलागातून आपल्याला निश्चितच समजेल. टिट फॉर टॅट.
आणखी एकदा ऑनसाइडला स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस हा चेंडू निर्धाव आलेला आहे. भिवंडी क्रिकेटचा विचार केला तर या पद्धतीचे स्लॉकचे फटके जेपीच खेळतात. जयेश पाटील आणि मुरबाड क्रिकेटमध्ये जेपी अर्थात जयेश मोरेच्या वतीने या पद्धतीचे फटके अनेकदा आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ शेष आहे. 18 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण आपल्याला या सामन्यामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघासमोर अर्थात पराग वॉरियर्स भालुक समोर असलेलं पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च करणारा गोलंदाज आपण मयूर याला पाहिलं होतं. असं वाटत होतं की ह्या रंचेसमध्ये इंटरेस्ट क्रिएट होऊ शकतो, कारण या मैदानावर आतापर्यंत अशा अनेक सामने आपण पाहिलेले आहेत की जे लो स्कोरिंगचे इंटरेस्टिंग झालेले आहेत, चुरशीचे बनलेले आहेत. त्याच पद्धतीचा सामना पुढे जाईल असं वाटलं होतं, परंतु इथे या षटकामध्ये जी आक्रमकता धारण केली विशेषत्वाने फलंदाज जेपी आणि त्याच्या साथीने काळूराम विशेने, तिथून पुढे आता कमबॅक करणे थोडं कठीण बनलेले, थोडं काय अधिकच कठीण बनलेलं आहे, कारण 18 मध्ये 14 डिफेंड करायचे. वेळ आपल्याकडे कमी आहे, त्याचमुळे तिसरा गोलंदाज लगेचच निवडावा लागेल. पाहिजे गोलंदाजीसाठी इथे विघ्नेशचा वापर होत आहे. अनेक सामन्यांमध्ये प्रतिकूल परिस्थिती असताना विघ्नेशने सामने आनंदवाडी संघाच्या बाजूने वळवलेले आपण पाहिलेले आहेत. अशा अनेक सामन्यांचं उदाहरण आपण देऊ शकतो, परंतु इथे जर आपण विचार केला तर आता 2 धाकड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत, जगदीश आशा आणि जयेश मोरे. त्याच्या विरोधात ही कामगिरी विघ्नेशला कुठपर्यंत करता येईल हे पाहायचं आहे. 18 चेंडू आणि 14 धावा. आडव्या बॅटने प्रहार, जगदीश आशेचा प्रहार म्हणजे चौकार अथवा षटकार. इथे हवाई मार्गे एअर स्ट्राइक डन बाय जगदीश, सिक्सर. सोळा चेंडू आणि 8 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेले फलंदाजी करणाऱ्या संघासमोर आजच्या रजनीतील अत्यंत महत्वाची लढत ही पहिल्या फेरीतील चौथी आपण बघत आहोत. आजच्या रजनीत जवळजवळ 1 ते 1.5 तास आपला व्यर्थ गेला, आयोजकांचा व्यर्थ गेला. त्याचमुळे आता थोडं शेड्यूल उशिराने खरं तर पुढे चाललेलं आहे. 2 रजनींच्या तुलनेत जर आपण विचार केला तर 1.5 तास आपण उशिराने आहोत. कालच्या रजनीमध्ये पहिल्या फेरीतील 5वा सामना इथे संपला होता आणि दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली होती. केतनने अधिकची ताकद वापरण्याचा प्रयत्न इथे केला. स्लॉक हिट त्याच्या बॅटमधून आपण बघतो. ऑनसाइडला फटका खेळला होता, 1 धाव दरम्यान मिळते केतनला. विघ्नेशने एक महत्वपूर्ण फलंदाजाला जरूर बाद केलेले, परंतु या पद्धतीचे जे ट्रिकी टोटल आहेत त्या टोटल मध्ये तुम्हाला एकतर लागोपाठ फलंदाजांना बाद करावं लागतं, किंबहुना मग दुसरी गोष्ट अशी की डॉट पर्सेंटेज वाढून किफायतशीर गोलंदाजी करावी लागते. एका बाजूने 2-4 मोठे फटके आले तर अशाच या पद्धतीच्या जे टार्गेट्स आहेत त्या टार्गेट्स मधील हवा निघून जात असते. तेच घडलेले आतापर्यंत या सामन्याचा जर आपण विचार केला तर 37 धावा आहेत धावफलकावर, एकूण बर्माचे 44, 7 धावांची गरज. जेपीच्या पाय पकडण्याचा प्रयत्न इथे केला गेलेला आहे गोलंदाजाच्या वतीने. ऑनड्राईव्हचा फटका फलंदाज जेपीच्या बॅटमधून आपण पाहिला. डीपमधून क्षेत्ररक्षक समोर आले मयूर. 1 धाव दरम्यान मिळालेली आपण बघत आहोत. एक गोष्ट वाखाणण्याजोगी आहे आनंदवाडी संघाची म्हणजे दीपक की ऑस्ट्रेलियन प्रवृत्तीने खेळणारा संघ आहे. जितके खेळाडू त्यांच्याकडे आहेत त्या स्क्वॉडने लढत देण्यासाठी ते तयार असतात. महत्वपूर्ण खेळाडू आज वैभव सारखा खेळाडू त्यांच्याकडे नाही. या अगोदर काही तांत्रिक टेक्निकल रिझन्समुळे मनीष सारखा खेळाडू त्याने गमावला.
मनीष गेल्यानंतर असं वाटत होतं की आनंदवाडी संघासमोर अडचणी येतील, परंतु कुठे ना कुठे दुसऱ्या खेळाडूंनी त्याची जबाबदारी घेतली आणि संघाची धुरा पुढे घेऊन गेले ते. आणि आज वैभवच्या अनुपस्थितही आपण पाहिलं की चांगलं क्रिकेट त्याने खेळलेलं आहे. आदर्श चषक धानिवली त्याने आपल्या नावावर केला होता, त्याचमुळे इतर कोणत्याही पुराव्याची गरज नाही त्यांच्या खेळीचं वर्णन करण्यासाठी. क्रिकेट म्हटलं की एखादा दिवस तुमचा असतो, एखादा दिवस तुमचा नसतो. कधी कधी सांघिक कामगिरी चांगली होते, कधी कधी व्यक्तिगत कामगिरी चांगली होते. शेवटचा चेंडू फेकायचा आहे गोलंदाज विघ्नेशला. स्टार्टिंग ला बॅटर जेपी. Quicker delivery outside the off stick beats the batsman. This is the dot ball and this is the end of 3 overs. Third over. After 3 overs, score is 39 with the loss of 3 wickets while chasing 44. काय चेंडू फेकलेला आहे गोलंदाज विघ्नेशने. सरळ रेषेत चेंडू जात होता, पडल्यानंतर थोडा आतमध्ये आला. फुल लेनचा चेंडू होता, अगदी बॉक्समध्ये खरं तर हा चेंडू हिट झाला होता. वाईड यॉर्करचा प्रयत्न केला गेला होता गोलंदाजाच्या वतीने. षटक चांगलं संपतंय. विघ्नेशच्या षटकाराने सुरुवात झाली होती. 12 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण उरलेले फलंदाजी करणारा संघासमोर प्रतिकार इथून आनंदवाडीला देता येईल का? तसाही सामना त्यांच्यापासून दूर निघून गेलेला आहे हे सांगण्यासाठी कोणत्या भविष्यकाराची गरज नाही, परंतु क्रिकेटने अशा अनेक सामने आपल्याला दाखवलेले आहेत. कालच्या रजनीतील डोंगर नावेकर ज्या पद्धतीने तो सामना पराभूत झाले होते, 11 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज असताना तिथून सामना बदलला होता आणि शेवटी आपण बघितलं की डोंगर नावे संघ पराभूत झाल्यानंतरच सामना संपला. अनेकांचे निराश्चर्य आपण सगळ्यांनी पाहिले. खरं तर थोडी चर्चा झाली होती त्या झेलाची दीपक, जो झेल स्वप्नील दळवीचा आला होता समोर, क्षेत्ररक्षकाने टिपला होता. परंतु ज्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर घडतात त्याला कोणत्याही पुराव्याची गरज नसते असं म्हणतात. त्याचमुळे इथे बसलेल्या समालोचनकर्त्यांनी अथवा तिसऱ्या पंचाने आम्ही सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं होतं तो झेल योग्य रीतीने समाप्त केला होता त्या क्षेत्ररक्षकांनी. झेलबाद स्वप्नील आहे की नाही यापेक्षा ज्या पोझिशन मध्ये सामना हरला ती चर्चा होणं महत्वाची आहे, ती चर्चा होणं अपेक्षित होतं. तंत्रशुद्ध खेळीचा अभाव, त्याचबरोबर टेम्परामेंटचा अभाव, प्रत्येक जण क्रिस गेल बनण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे चांगली टीम आहे, संघ अत्यंत चांगला आहे, परंतु या सगळ्या गोष्टीचा विचार संघ व्यवस्थापनाला करावाच लागेल. पहिला चेंडू इन्सिस्टिंग अपील इथे केली जात आहे आणि याच बरोबर फलंदाज केतन बाद. करावं लागेल. दुसरं कौतुक केतनचं करावं लागेल, कारण केतनने स्वतःहून सजेस्ट केलं पंचांना की बॅटची कोणतीही कडा लागली नव्हती, चेंडू सरळ माझ्या पॅडवर आदळलेला आहे. या पद्धतीने तुमच्याकडे खरं तर खेळाडू वृत्ती दाखवण्याची ॲटिट्यूड हवे, ती वृत्ती हवी, स्पष्टोक्ती हवी, त्याचबरोबर सत्य बोलण्याची ताकद हवी आहे. कौतुक असेल फलंदाज केतनचं. 11 चेंडू 5 धावा. इथून पुढे प्रतिकार करता येईल का? एक महत्वाची गोष्ट दुसरी अशी, ज्या पद्धतीच्या हालचाली दिसतात, पॉझिटिव्हिटी पाहायला मिळते आनंदवाडीच्या सगळ्या या खेळाडूंमध्ये. आणखी एकदा पाय पकडलाय, आणखी एकदा बोट इथे आबाळाकडे. नव्याने आलेल्या फलंदाजाला खेळाडू कक्षाचा रस्ता दाखवलेला आहे. लागोपाठचे 2 फलंदाज LBW ची शिकार. लागोपाठचे 2 चेंडू, लागोपाठचे 2 पायचीतचे विकेट्स इथे मिळवलेले आहेत गोलंदाज लकी तांदे याने. पुराणा चावल आहे आणि मैदानाच्या आतमध्ये चांगला अनुभव इथे ते दाखवत आहेत. विकेट हॅट्रिक पूर्ण करता येईल का?
आणखी एकदा कमी गतीने चेंडू हाताळला होता, जवळजवळ ही विकेट मिळाली होती. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाला अवधान राखता आलं नाही. एक तर धाव इथे पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा इथे खरं तर खर्च झालेल्या आहेत. अति उत्साह क्रिकेटमध्ये बऱ्याचदा तुमच्या मदतीला येऊ शकतो, परंतु अनेकदा तुम्हाला नडू शकतो आणि तेच झालेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. सामन्यामध्ये जिवंतपणा निर्माण करण्याचं काम अनुभवी गोलंदाज लकी तांदळेने जरूर केलं होतं. मला असं वाटत होतं की भिवंडी तालुक्यामध्ये जो इतिहास झाला होता, सागर भोईर सरवलीचे गोलंदाज त्याने लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 फलंदाजांना लेग बिफोर बाद केले होते. 3 खेळाडू पायचीतची शिकार ठरवले होते आणि त्याच उंबरठ्यावर खरतर गोलंदाज लकी तांदळे आले होते, परंतु त्यांना ती विकेट हॅट्रिक बनवता आली नाही. आणखी एक चांगला चेंडू, व्हॉट अ ग्रेट बॉलिंग. चांगली गोलंदाजी लकी तांदळे इथे केलेली आहे. आता विचार करा आपण प्रत्येक जण, या अगोदर जर 2 धावा तिथे लीक करता आल्या नसत्या किंवा झाल्या नसत्या तर इथून पुढे हा सामना कदाचित शेवटच्या षटकामध्ये जाऊ शकला असता, किंबहुना आताही त्या शक्यता आहेत. 41 धावा आहेत धावपलकावर, 3 धावांची अवघी गरज आहे. या पद्धतीने तुम्हाला क्रिकेट खेळता आलं पाहिजे. क्रिकेटमध्ये संघर्षाला फार मोठी किंमत आहे. तुम्ही जिंकता अथवा तुम्ही पराभूत होता यापेक्षा तुम्ही कसं लढता याला फार मोठं महत्व दिलं जातं. याचमुळे मी म्हटलं होतं की आनंदवाडी संघ ऑस्ट्रेलियन प्रवृत्तीचा संघ आहे आणि तीच ही ऍटिट्यूड मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. आणखी एक चांगला चेंडू, आणखी एकदा अपील. पंच मात्र स्थिर आहेत. हाईट फॅक्टर इथे कदाचित पंचाने विचारात घेतला असावा. 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न इथे केला जात आहे. पाहायचं एकच धाव दरम्यान पूर्ण होत असलेले आपल्याला पाहायला मिळेल. काय क्रिकेट बघत आहोत आपण. आणि यासाठी प्रेक्षक आम्ही या अगोदर म्हटलं होतं सामना सुरू होण्याच्या अगोदर की क्लॅश ऑफ टायटन्स, 2 वाघांची झुंज तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि तशाच पद्धतीचं क्रिकेट आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. दोन्ही संघांचं आपल्याला निश्चितच कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीचं क्रिकेट इथे त्याने आपल्याला सगळ्यांना दाखवलेलं आहे. 42 धावा आहेत धावपलकावर, 2 धावांची आणखी गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या षटकातील शेवटचा चेंडू फेकणं बाकी आहे गोलंदाज लकीच्या वतीने. 3 धावा इथे एसटी रक्षक चंदू कराळे आणि सहकार्याने लीक केल्या, परंतु जी लढत दिलेली आहे, जो संघर्ष दाखवलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. तुमच्या सामर्थ्याची खरी परीक्षा संघर्षाच्या काळात असते. संघर्षाचा काळ नसेल तर तुम्ही सामर्थ्यवान आहातच, तुम्ही राहणार आहात. त्या गोष्टीला तितकं फार मोठं महत्व नसतं. वेळ अधिकचा खर्च केला जात आहे. सामना जरूर चुरशीचा बनलाय. शेवटचा चेंडू फेकायचा आहे. 2 धावा हव्यात. 42 धाबा बनलेल्या आहेत. आणखी 2 धावा गरजेच्या आहेत. स्टार्किंग याला जेपी. आणखी एक चांगला चेंडू, काय गोलंदाजी केलेली आहे. आणखी एकदा ओव्हरथ्रो, आणखी एक धाव दरम्यान इकडे लीक झालेली आपण पाहिली. या संपूर्ण षटकामध्ये लकी तांदळे यांचं एक वेगळं रौद्र रूप आपण पाहिलं. चांगली गोलंदाजी, कमी खर्ची किफायतशीर गोलंदाजी त्यांनी केली आणि हे षटक इथे संपलेलं आहे. शेवटच्या षटकामध्ये सामना जातोय आणि एका धावेची गरज आहे. 6 चेंडू 1 धावा, 1 धाव असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकू. गोलंदाजीसाठी गोलंदाज मयूर कराळेचा वापर केला जात आहे. हे क्रिकेट तुम्हाला चर्चेत घेऊन येतं. या पद्धतीचं क्रिकेट ज्यावेळेस तुम्ही खेळता त्यावेळेस प्रेक्षक तुमची चर्चा करत असतात. सर्व दूर तुमच्या नावाचा गवगवा होत असतो, परंतु त्यासाठी या पद्धतीचं लढाऊ क्रिकेट तुम्हाला खेळता आलं पाहिजे. चला शेवटचं षटक सुरू करा. एकाच धावेची गरज जरी आहे तरी. मयूर कराळे गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला तयार करत असताना आपण बघत आहोत क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये बदल होत आहे. चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सज्ज करा. एकाच धावेची गरज आहे. जास्तीत जास्त खेळाडू आता फलंदाजाच्या समोर आलेले आहेत. दीपावलीमध्ये गृहिणी ज्या पद्धतीने रांगोळी पूर्ण करण्यासाठी ठिपके टाकत असते त्या पद्धतीने ठिपकेदार क्षेत्ररक्षण, अम्ब्रेला फील्ड पोझिशन. 1 धाव इथे रोखता येईल का गोलंदाज मयूर कराळेला. जिथे धाव रोखायची होती तिथे पंच आता मागे वळण्याच्या मुद्रेमध्ये आहेत. पंचानं हिट केलं. हा चेंडू वाईड आहे. त्याचबरोबर सामना जिंकलेल्या फलंदाजी करणाऱ्या
या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण निश्चितच इथे घोषित करणार आहोत. मॅच समरी निश्चितच तुमच्या समोर येईल. पहिल्या डावाचा विचार केला तर फलंदाज चंदू चांगले खेळले होते, त्याचबरोबर मयूरने एक षटकार जरूर दाखवला होता. धावा बनवायच्या त्या 44 हा सामना जिंकण्यासाठी. ही मॅच समरी बघा, चंदूच्या 27 धावा, मयूरच्या 12 धावा बनल्या. 43 आनंदवाडीच्या. गोलंदाज जगदीशने एक बळी मिळवला, एक षटक त्याने हाताळलं आणि केतनने 2 षटकांमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. काय बॉलिंग फिगर आहे केतनसाठी. 44 बनवायच्या होत्या. जयेशच्या 11, गणेशच्या 8 आणि या सामन्यातील